हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या किशोर धनाजी धनवडे या 47 वर्षीय गृहस्थावर आपल्या पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। किशोर धनाजी धनवडे याने त्याची पत्नी सारिका हिच्या नावावर कर्ज काढलं होतं। या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तो वारंवार सारिकाला त्रास देत होता। काही वेळा तर कर्जाचे हप्ते भरून देखील जादाची रक्कम तो सारिकाकडे मागत होता। या प्रकाराला आणि किशोरच्या रोजच्या त्रासाला कंटाळून सारिका हिने पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या नरसिंह मंदिराजवळ स्वतः विष प्राशन करून तिचा मुलगा कौस्तुभ या मुलालाही तिने विष पाजलं। या घटनेमध्ये सारिकाचा मृत्यू झाला असून तिच्या मुलावर सध्या CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी मयत सारिकाच्या आईने कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून किशोर धनवडे याला कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सध्या याबाबत कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक हे अधिक तपास करत आहेत। दरम्यान या घटनेनं या संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। केके न्यूज साठी कोडोलीहून सनी काळे। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर। मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।